शिवसेना खासदार भावना गवळी ईडीच्या रडारवर आल्यात। बालाजी पार्टिकल कारखान्याच्या घोटाळ्या प्रकरणी ईडीनं गवळींसंदर्भातल्या संस्थांवर धाडी टाकल्यात। खासदार भावना गवळी ईडीच्या फेऱ्यात। भावना गवळींच्या संस्थांवर ईडीचे छापे। गवळींभोवती ईडीनं कारवाईचा फास आवळला। शिवसेनेच्या वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी अडचणीत सापडल्यात। श्री बालाजी पार्टिकल सहकारी कारखान्याच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी ईडीनं धाडसत्र सुरू केलंय। भावना गवळींच्या 5 वेगवेगळ्या संस्थांची ईडीनं झाडाझडती सुरू केली आहे। श्री बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड नावानं भावना गवळी यांचा कारखाना आहे। या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाचं 29 कोटी रुपयांचं अनुदान घेतलं होतं। राज्य सरकारनंही कारखान्याला 14 कोटी रुपयांचं अनुदान दिलं। एकूण 43 कोटी रुपयांचं अनुदान घेऊनही कारखाना बंदच आहे। 7 कोटी रुपयांना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला कारखान्याची विक्री करण्यात आली। भावना गवळींनी ही सुडापोटी कारवाई असल्याचा आरोप केलाय। एक महिला सातत्याने 5 वेळा निवडून येते, एक महिला या ठिकाणी खंबीरपणाने उभी राहून काम करते, तिला डॅमेज करायचं काम आणि दाबण्याचं काम मला असं वाटतं कदाचित हे चाललेलं आहे आणि विनाकारांचं कुठेतरी ट्विट करायचं। बघा 7 कोटीच रुपये कसे तुम्हाला दिसले त्या FIR मधले? तुम्हाला हे का नाही दिसलं की त्या FIR मध्ये काय काय मी नमूद केलं ते का नाही तुम्ही बोललेले? म्हणजे हे जाणून बुजून नाही आहे का टार्गेट? हे जाणून बुजून टार्गेट केला जाते। तर माझ्या बरोबरीने माझ्या या ठिकाणच्या आमदाराची सुद्धा ईडी चौकशी करा, ही केंद्र सरकारला माझी विनंती आहे। भावना गवळींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या दिलेल्या अनुदानात गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। त्या बालाजी आर्टिकल कारखान्यात 55 कोटी रुपये तर केंद्र सरकारचं घेतलं आणि तो कारखाना फक्त 25 लाख मध्ये भावना एग्रो हे भावना गवळीचा बेनामी कंपनीला भावना गवळींनी दिला। 100 कोटी रुपये अशा प्रकाराने लाटले आहेत। स्वतःचा संस्थेमध्ये ट्रान्सफर 18 कोटी रुपये रोख कॅश विड्रॉल आहे। याच्या संबंधात भावना गवळींनी बनवाबनवी केली होती की 7 कोटी रुपये माझा कार्यालयातून माझा उपस्थितीत रविवारी पहाटे 5 वाजता चोरीला गेले होते आणि उद्धव ठाकरेजींनी ही कंप्लेंट पोलिसला रजिस्टर करून तिला समर्थन देण्याचं पाप केलं होतं। प्रश्न एवढाच आहे, ईडीचा 7 कोटी रुपये आले कुठून? भावना गवळींच्या निमित्तानं शिवसेनेचा बडा नेता ईडीच्या रडारवर आलाय। राणे शिवसेना संघर्षानंतर आता शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, वाशिम। तर भावना गवळींवर झालेल्या ईडी कारवाई मागे भाजप आमदार राजेंद्र पाटणी असल्याचं सांगण्यात येत आहे। राजेंद्र पाटणींनीच किरीट सोमय्यांकडे गवळी यांच्या संदर्भातली कागदपत्र दिली आणि त्यानंतर ईडीचा फेरा सुरू झाला असा आरोप गवळी समर्थक करतायत। भाजप आमदार राजेंद्र पाटणींवर घोटाळ्याचा आरोप। 500 कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा दावा। पाटणींवर कारवाई कधी? गवळींचा सवाल। खासदार भावना गवळींशी संबंधित संस्थांवर ईडीची कारवाई सुरू असतानाच भावना गवळींनी भाजप आमदार राजेंद्र पाटणींवर जमीन घोटाळ्याचा आरोप केलाय। राजेंद्र पाटणी यांनी 500 कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप भावना गवळी यांनी केलाय। माझा व्यवसाय आम्ही करतो, आम्ही प्रामाणिकपणे करतो। आजपर्यंत आमच्या विरोधात एकही तक्रार नाही, एकही दखल नाही, एकही केस नाही आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या व्यवसायात कोणती गोष्ट केलेली नाही आणि एखाद्या शेतकऱ्यांनी स्वतः पैसे शेतीत कमवले असतील तर तो भ्रष्टाचार कसा होईल? भ्रष्टाचार होतो शासनाच्या पैशाचा, भ्रष्टाचार होतो बँकेचे पैसे घेतले आणि ते डुबवले। गवळींच्या आरोपानुसार वाशिमच्या रिसोड मार्गावर व्यावसायिक गाळ्यांचं अनधिकृत बांधकाम करण्यात आलंय। या जागेवर निवासी बांधकामाची परवानगी घेतल्याचा गवळींचा दावा आहे। वाशिममधील पुसद नाक्यावरील जमीन बेकायदा एने केली। याशिवाय जमीन एने करण्यासाठी महसूल विभागावर दबाव टाकला असाही आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणी तक्रार करूनही आमदारांची चौकशी का होत नाही असा सवालच भावना गवळींनी उपस्थित केलाय।
पण भावना गवळींची चौकशी करत असताना या ठिकाणी भाजपाचे जे आमदार आहेत त्यांच्यावर ते 500 कोटी रुपयाचा जो काही आम्ही लँड माफिया म्हणून त्यांच्यावर ते आरोप केलेला आहे, त्याचे संबंधित पत्र चौकशीचे कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलं आहे. त्यांची सुद्धा ईडी चौकशी करा. जर माझी करत असाल तर तुमच्या आमदाराची सुद्धा केली पाहिजेत. ही माझी विनंती आहे इथे केंद्र सरकारला. राजेंद्र पाटणी हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते. भावना गवळींशी होणाऱ्या संघर्षाला कंटाळून अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तरीही भावना गवळी आणि राजेंद्र पाटणींचा संघर्ष कायमच राहिला. भावना गवळींविरोधात सोमय्यांना वापरल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी भाजप आमदार यांनी किरीट सोमय्याला आणून 100 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र भावना गवळी यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशिममध्ये केलेल्या विकास कामाच्या 500 कोटीचा आरोप केला आहे. 500 कोटीचा आरोपाची चौकशी झाली पाहिजे अशी भावना गवळी यांनी मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण होते का याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलं आहे. राजेंद्र पाटणींची बाजू साम टीव्हीनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण पाटणी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. पाटणी कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांच्या विरोधातल्या आरोपांची यादी मोठी आहे. त्यामुळे या राजेंद्र पाटणींची चौकशी व्हावी अशी ही मागणी जोर धरते आहे. गजानन भोयर, साम टीव्ही न्यूज, वाशिम. गेल्या काही वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेते सातत्यानं ईडीच्या फेऱ्यात अडकत चाललेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच ईडीच्या रडारवर आहे की काय अशी चर्चा राज्यात सुरू झाली आहे. महाविकास आघाडी सरकार ईडीच्या रडारवर. सत्ताधारी मंत्री आणि आमदार ईडीच्या फेऱ्यात. राजकीय सुडापोटी ईडीचा ससेमिरा लावल्याचा आरोप. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून सरकारमधील मंत्री आणि आमदारांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या मागे सध्या ईडीचा ससेमिरा कायम आहे. याशिवाय येत्या काळात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार रवींद्र वायकर आणि शिवसेना आमदार यामिनी जाधव तसंच बीएमसीचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव अशा 11 नेत्यांवर ईडीची नजर आहे. 11 त्या 11 विरोधात तक्रारी होऊन ते पुरावे दिले गेलेत आणि सगळ्या 11 प्रकरणात चौकशी सुरू आहेत. महापौर आणि एसआरएचे गाळे ढापले, हायकोर्टात सुनावणी सुरू आहेत. अनिल देशमुख पळून गेले, संजय राऊतनी पैसे परत दिले. उद्धव ठाकरे आजपर्यंत 19 बंगले गेले कुठे उत्तर देऊ शकत नाही. त्या 11 लोकांना जाब द्यावं लागणार. केंद्रातलं भाजप सरकार सुडाचं राजकारण करतंय. भाजप नेते भ्रष्ट नाहीत का? भाजप नेत्यांवर ईडी कारवाई का करत नाही असा सवाल त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते उपस्थित करतायत. हे सांगायला तात्पर्य असं आहे की भाजपमध्ये घेतला तर तो दुधानं धुतलेला आणि तो स्वच्छ झाला, गंगा नदी न्हाऊन घेतलेला, आणि जे त्यांच्या विरोधात असतील त्यांच्यावर या पद्धतीच्या कुरघोड्या करण्याची जी प्रथा ही सातत्यानं भाजपनी सत्तेत केंद्रावर आल्यानंतर केलेली आहे. या लोकांनी आता या सगळ्या गोष्टीला बारकाईनं पाहिलेलं आहे. आणि मला वाटतं की भाजपमध्येही अनेक लोक आहेत, त्यांना हिंमत असेल तर भाजपच्या अनेक लोकांची नावं त्यांच्याजवळ आहेत ईडीजवळ. केंद्र सरकारने त्या पद्धतीचे आदेश द्यावेत आणि त्यांच्यावरही कारवाई करावी. महाविकास आघाडी सरकारकडेही भाजपच्या नेत्यांची यादी तयार असल्याचा पलटवार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. भाजप आणि ईडीची हातमिळवणी झाली आहे, त्यामुळे त्यांचीच चौकशी करण्याची मागणी राऊतांनी केली आहे. लोकांना पब्लिक आहे, पब्लिक सब जानती है. लोकांना सगळं कळत असतं का आणि कोणासाठी कशासाठी चाललं. ईडी आणि भाजपची हात मिळवणी हे तुम्हाला स्पष्ट दिसत असेल आणि याची चौकशी होणं गरजेचं आहे. तर किरीट सोमय्या यांनी एक वेगळाच उपाय सुचवलाय. भ्रष्टाचारातून जमवलेली माया तपास यंत्रणांच्या स्वाधीन करा आणि कारवाईपासून सुटका मिळवा असा सल्ला सोमय्यांनी दिलाय. जे घोटाळे करतात त्या सगळ्या मंत्र्यांना हा इशारा आहे की तुम्ही घोटाळ्यांचे पैसे लवकर परत जमा करा, नाही तर जितेंद्र आव्हाड तुमची पण हीच अवस्था होणार.
तपास यंत्रणांचा गैरवापर हा राजकीय नेत्यांसाठी नवा नाही आहे. जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा सुद्धा सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा वापर होत होता. आता भाजपच्या कार्यकाळात ईडीच्या नावानं दहशतीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. वैदेही काणेकरसह रामनाथ दवणे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. एकेकाळी आपल्याकडे सीडी असल्याचं सांगत एकनाथ खडसेंनी खळबळ उडवून दिली होती. पण आता त्यांच्याकडे तशी कोणती सीडी नसल्याचं अधोरेखित झालंय. पण तशी एक सीडी होती यावर खडसे अजूनही ठाम आहेत. सीडी नाही आली पण ईडी लागली. खडसेंच्या हाती ती सीडीच नाही. सीडीच्या संभाषणाचा ऑडिओ खडसेंकडे. की ते ईडी बिडी तुमच्या मागे लागेल ना. मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल. तुम्ही ईडी लावली तर आम्ही सीडी लावू असं वक्तव्य करून एकनाथ खडसेंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. एकनाथ खडसेंच्या मागे ईडी लागली पण सीडीचा काही पत्ता नव्हता. ईडी कारवाई सुरू असतानाच खडसेंकडील ती सीडी नेमकी गेली कुठे अशी चर्चा सुरू झाली होती. पण आता या सीडी बाबतची नेमकी माहिती समोर आली आहे. खडसेंकडे माजी मंत्र्याची तशी सीडीच नसल्याचं समोर आलंय. मध्ये सीडी मिळवण्याचा मी प्रयत्न केला आणि ही सीडी अगदी माझ्या हातापर्यंत आली. ती एका माजी मंत्र्याची सीडी आहे असं मला सांगण्यात आलं. ती सीडी माझ्या हातापर्यंत आली. माझ्याकडं एक संभाषणाची म्हणजे आमच्याशी संभाषण केलं एकाने की बा अशी अशी सीडी आहे आणि ते आता तुम्हाला म्हणजे ह्याला द्यायचे. ते आम्हाला द्यायचं त्याने मान्य केलं की देतो. परंतु त्याने त्याच दिवशी 2 कोटी रुपयाची मागणी केली. 2 कोटी रुपयाची मागणी केली. हे सारं संभाषण जे आहे हे संभाषण त्याच्यामध्ये सीडीचं संभाषण आहे, कुणाची सीडी आहे त्याचं संभाषण आहे. परंतु ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी त्याने ती सीडी मला दिली नाही आणि ती सीडी माझ्या हातात न आल्यामुळे मला सीडी दाखवताही आली नाही. खडसेंना जो सीडी देणार होता त्या संदर्भातलं संभाषण खडसेंकडे आहे. त्या ऑडिओ क्लिपची सीडी त्यांनी 6 महिन्यांपूर्वी पोलिसांना दिल्याचं सांगण्यात येत आहे. मी हा सगळा विषय जो आहे तो पोलिसांकडे, ही सगळी माहिती पोलिसांकडे दिली. त्याचं संभाषण पोलिसांकडे दिलं. कुठल्या फोन नंबरवरून आले तो फोन नंबर दिला. ते 2 कोटी रुपये त्याने मागितल्याचं त्याच्यामध्ये आहे. त्या सदग्रस्ताचा त्याचा आवाज आहे. तो आवाज माझ्याही ओळखीचा आहे, आमच्या तालुक्यात सर्वांचाच ओळखीचा आहे. आणि तो जो माणूस बोलतो आहे तो त्या एका माजी मंत्र्याचा अत्यंत जवळचा माणूस आहे आणि त्यामुळे त्याची चौकशी पोलीस करत आहे. आता त्या आणखी दुसऱ्याही प्रकारचा जो विषय आहे, परंतु आज माझ्या हातात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही. खडसेंच्या सीडीवरील वक्तव्याचा भाजपनं समाचार घेतलाय. सीडी असेल तर खुशाल दाखवा असं आव्हानच भाजपनं दिलंय. ज्यांच्याकडे सीड्या आहेत त्यांनी 22 महिने तेच ऐकतोय की असं करून तसं करू. तर ज्यांच्याकडे सीड्या आहे, ज्यांच्याकडे काही पुरावे आहेत त्यांनी द्यावेत. भारतीय जनता पार्टी कशालाही घाबरत नाही. एकनाथ खडसेंकडे सीडी आहे पण लोकांना जी सीडी वाटत होती तशी ही सीडी नाही हे स्पष्ट झालंय. खडसेंजवळ बॉम्ब गोळा नसून तो लवंगी फटाका आहे. आता संभाषणाचा तो लवंगी फटाका राजकीय वर्तुळात किती आवाज करेल याबाबत मात्र साशंकता आहे. संजय महाजन, साम टीव्ही न्यूज, जळगाव.